नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधला आपल्याकडे टॉपिक आहे मॅक्झिमा अँड मिनिमा. बघा मॅक्झिमा आणि मिनिमा हा एक इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे. याच्यावरती काही सम आहे आपल्याकडे. बघा त्यातले इम्पॉर्टंट असं सम आहे, एक्झामला भरपूर वेळा येऊन गेलेलं सम आहे. बघा अ मेटल वायर 36 सेंटीमीटर लॉंग इज बेंट टू फॉर्म अ रेक्टँगल. बघा 36 सेंटीमीटरची आपल्याकडे एक वायर आहे, तिला आपण रेक्टँगल मध्ये बेंड केले. बघा समजा एक स्ट्रेट वायर होती, तिला आपण अशा पद्धतीने एक रेक्टँगल मध्ये तिला बेंड केलं. फाइंड इट्स डायमेन्शन व्हेन इट्स एरिया इज मॅक्सिमम. बघा तिचे डायमेन्शन्स काढायचे आपल्याला ज्यावेळेसचा एरिया मॅक्सिमम असेल त्यावेळेस. तर लक्षात घ्या, ही ब्रेथ आहे, ब्रेथला आपण इथे x कन्सिडर करू आणि ही लेंथ आहे, तर लेंथला आपण इथे y कन्सिडर करू. बरोबर. लक्षात घ्या, ही बाजू तुमच्याकडे x असेल तर ही सुद्धा बाजू आपल्याकडे काय आहे, x आहे. आणि ही कडची ही बघा ह्याची जी लेंथ तुम्हाला y दिसते, याचा अर्थ ही वरची सुद्धा लेंथ कशी आहे, y. म्हणजे का, एरिया ऑफ रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स असतात त्या इक्वल असतात. तर लक्षात घ्या, आपल्याला त्यांनी म्हणजे पूर्ण तुम्हाला 36 सेंटीमीटरची वायर आपल्याकडे आहे, तर आपण पेरिमीटर काढून घेऊ. बघा इथे तुम्हाला कितीला येतो, द मेटल वायर इज 36 सेंटीमीटर. 36 सेंटीमीटरची वायर आहे, ती रेक्टँगल मध्ये म्हणजे बेंड झालेली. व्यवस्थित एक्झाम्पल समजून घ्या. बघा आपण यांचं पेरिमीटर काढूया बोथ साइडचा. x प्लस x प्लस y प्लस y इज इक्वल टू 36. बघा पूर्ण स्ट्रेट वायर रेक्टँगल मध्ये बेंड झाली आणि 36 सेंटीमीटरची वायर होती, त्याच्यामुळे x प्लस x प्लस y प्लस y इज इक्वल टू 36 असं आपण एक पेरिमीटर काढून घेतला. त्यानंतर बघा x प्लस x 2x, y प्लस y 2y इज इक्वल टू 36. बघा त्यानंतर बघा डिवाइड बाय 2 लावूया. म्हणजे बघा 2 1 जार 2 प्लस 2 1 जार 2 प्लस 18 2 जार 36. बघा म्हणजे आपल्याला काय आलं, x प्लस y इज इक्वल टू 18. म्हणजेच y इज इक्वल टू 18 मायनस x. बघा y तुम्ही कशाला कन्सिडर केलेला होता, लेंथला. म्हणजे हा तुमच्याकडे बघा आपण इथे कन्सिडर करून घेऊ लेंथ. लेंथ तुमच्याकडे आलेली आहे 18 मायनस x आणि ब्रेथला तुम्ही कन्सिडर केलं ऑलरेडी x. म्हणजे बघा अशा पद्धतीने आपल्याकडे हा लेंथ आहे आणि ही ब्रेथ आहे. मग त्यानंतर बघा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा होता, तर एरिया ऑफ रेक्टँगल. बघा एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इनटू ब्रेथ. बरोबर. त्यानंतर बघा एरिया इज इक्वल टू लेंथ. बघा 18 मायनस x. बघा लेंथ 18 मायनस x इनटू ब्रेथ. ब्रेथ बघा आपल्याकडे किती ती x. बघा एरिया इज इक्वल टू x ने मल्टिपल करा, x इंटू 18 18x मायनस x इंटू x x स्क्वेअर. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. बघा अशा पद्धतीने आपण हा एक एरियाचं एक इक्वेशन बनवून घेतलं. याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह टू x वी गेट बघा याचा एरिया dA बाय dx, त्याचा डेरिव्हेटिव्ह 18x चा डेरिव्हेटिव्ह 18 मायनस x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x. बरोबर. मॅक्सिमम एरिया त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 इज इक्वल टू 18 मायनस 2x. नेक्स्ट स्टेप बघा, हा मायनस 2x से लेफ्ट साइडला घ्या. 2x इज इक्वल टू 18. म्हणजे बघा x इज इक्वल टू 18 डिवाइड बाय 2, तर x इज इक्वल टू 2 9 जा 18. बघा अशा पद्धतीने आपण x फाइंड आउट केलाय. याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 2. त्यानंतर बघा इक्वेशन 2 चा आपण अगेन डिफरन्शिएटिंग करूया. बघा डिफरन्शिएटिंग 2 विथ रिस्पेक्टिव्ह टू x वी गेट. बघा याचा डेरिव्हेटिव्ह d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर. 18 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 2, म्हणजे हा लेस दॅन 0. त्यानंतर बघा नाव बघा x तुमच्याकडे किती आलेला होता, 9. आणि अदर जी तुमच्याकडे टर्म जी होती ती काय होती, 18 मायनस x इज इक्वल टू 18 मायनस 9, म्हणजे किती आला तो 9. बघा दोन पार्ट आपल्याकडे होते,
एक होता 18 मायनस एक्स, म्हणजे 18 मायनस एक्स मध्ये बघा मी व्हॅल्यू टाकलेली आहे, याचा अर्थ ही आपल्याकडे लेंथ होती, लेंथ पण आपल्याकडे आलेली 9, युनिट आहे सेंटीमीटर, म्हणजे सेंटीमीटर देऊन ठेवा. आणि ब्रेथ मध्ये बघा, ब्रेथ तुम्हाला इथं एक्स दिलेला आहे, म्हणजे तो किती 9 सेंटीमीटर. मग त्यांची जी काही रेक्टँगलचे डायमेन्शन आपल्याकडे आलेले आहेत, मग इथे लिहा डायमेन्शन ऑफ रेक्टँगल इज 9 and 9 सेंटीमीटर. बघा लेंथ आणि ब्रेथ आपल्याला 9 झालेली आहे, देअरफॉर इट इज अ स्क्वेअर. म्हणून हा काय आहे, एक स्क्वेअर आहे, कारण याची लेंथ सुद्धा 9 सेंटीमीटर आहे आणि ब्रेथ सुद्धा याची 9 सेंटीमीटर आहे. लक्षात घ्या, अशा पद्धतीने तुम्हाला इथे 36 दिलेला आहे. या ठिकाणी कोणताही नंबर आला तरी तुम्ही त्याच कंडिशनने एक्झाम्पल आपल्याला इथे सॉल्व्ह करायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, an open box is to be made out of rectangular sheet of metal 16 by 10 सेंटीमीटर. बघा आपल्याकडे एक रेक्टँगल आहे, 16 सेंटीमीटर लेंथ आहे आणि 10 सेंटीमीटर त्याची आपल्याकडे ब्रेथ आहे. तर बघा, बाय कटिंग द इक्वल स्क्वेअर टू फॉर्म द कॉर्नर्स आहे. बघा त्याचे जे कॉर्नर्स आहे ना, म्हणजे बघा हा स्क्वेअर मधला कॉर्नर्स आहे, हे इक्वल मध्ये, त्याला आपल्याला काय करायचं आहे, कट करायचं आहे. लक्षात घ्या बघा, हे कॉर्नर आपल्याला कट करायचे आणि हा इक्वल स्क्वेअर मध्ये सगळे चारी जे स्क्वेअर तुम्हाला दिसत आहे ते सर्व इक्वल आहे. बघा इक्वल स्क्वेअर फ्रॉम कॉर्नर हे आपण कट करतोय. द टर्निंग ऑफ द साइड फाइंड द साइड ऑफ स्क्वेअर. तर हा जो तुम्हाला स्क्वेअर दिसतोय तर यांच्या साइड्स किती सेंटीमीटरच्या असतील, म्हणजे किती सेंटीमीटरला आपण ते कॉर्नर कट केलेले हे आपल्याला इथे काढून द्यायचंय. तर फाइंड द साइड ऑफ स्क्वेअर, व्हॉल्यूम द बॉक्स इज टू बी मॅक्सिमम. म्हणजे व्हॉल्यूम जो बॉक्स आहे त्या बॉक्सचा व्हॉल्यूम मॅक्सिमम असताना तुम्हाला साइड ऑफ स्क्वेअर तुम्हाला काढून द्यायची. म्हणजे लक्षात घ्या, तर आपण काय करू, लेट साइड ऑफ स्क्वेअर टू बी एक्स. बघा हे जे आहे हे आपण काय कन्सिडर करू, एक्स ने कन्सिडर करू. बघा हे जे साइडचे कॉर्नरचे तुम्हाला हे स्क्वेअर दिसत आहे त्यांना आपण काय कन्सिडर केलं, एक्स. आता लक्षात घ्या, बघा पूर्ण ही जी लेंथ आहे ही आहे 16 सेंटीमीटरची, बरोबर. या 16 सेंटीमीटर मधनं इकडचा हा एक्स दिसतोय आणि हा एक एक्स दिसतोय, म्हणजे 2x झाली. म्हणजे इथनं बघा, ही ब्ल्यू पेनने बघा इथे मी इंडिकेट करतोय एवढा पोर्शन, म्हणजे हा 16 मायनस 2x झाला. बघा इथून ते एवढा पार्ट, कारण तुम्ही काय केलंय, हा एक्स एवढा कॉर्नर आणि एवढा कॉर्नर इथे काय केलाय, तुम्ही कट केलेला आहे. म्हणून हा इकडचा एक्स आणि इकडचा एक्स हे -2 आहे, म्हणजे पूर्ण 16 च्या लेंथ मधनं इकडचा एक असणे आणि हा एक एक्स असे 2x काय झाले, म्हणजे मायनस. ऍज अ सेम कंडिशन ब्रेथ मध्ये बघा, पूर्ण जी ब्रेथ 10 सेंटीमीटरची, पण इथे लक्षात घ्या इथला हा एक्स आणि इथला हा एक्स, म्हणजे याच्यामधला जो काही पोर्शन तुमच्याकडे आहे ते बघा एवढा, तर हा किती असणार आहे, म्हणजे 10 मायनस 2x, बरोबर. आणि तुमची साइड ऑफ कॉर्नर ती आहे तर ते तुमचे एक्स आहे. आणि तुम्हाला इथे बघा व्हॉल्यूम दिलेला आहे, म्हणून तुम्हाला व्हॉल्यूमचा फॉर्म्युला अप्लाय करणं इथे गरजेचं आहे. व्हॉल्यूम ऑफ बॉक्स, तर बघा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला L इंटू B इंटू H. लक्षात घ्या, व्हॉल्यूम इज इक्वल टू लेंथ, बघा ही 16 मायनस 2x, कॉर्नर आपण कट केलेले आहेत म्हणून आपण पूर्ण 16 इथे पकडू शकत नाही, हे कॉर्नर आपण कट करतोय, इंटू बघा लेंथ झाली आपली 16 मायनस 2x, ब्रेथ बघा 10 मायनस 2x आणि ते हाईट बघा, हाईट x. आलं लक्षात. इथे बघा इथे तुम्हाला 3 ब्रॅकेट दिसत आहे, तर 3 ब्रॅकेट आपल्याकडे एवढे मल्टिपल होणार नाहीये, तर आपण काय करू बघा, इथे पहिले 2 ब्रॅकेट आपण मल्टिपल करून घेऊ. मल्टिपल करताना लक्षात ठेवा, पहिल्या टर्मनी ह्या पहिल्या टर्मला मल्टिपल करा, पुन्हा या पहिल्या टर्मनी ह्या दुसऱ्या टर्मला मल्टिपल करा, दुसऱ्या टर्मनी पहिल्या टर्मला मल्टिपल करा आणि दुसऱ्या टर्मनी ह्या दुसऱ्या टर्मला मल्टिपल करा. बघा हे 7 8 स्टँडर्ड मध्ये आपल्या कंडिशन झालेली आहे. बघा मी या पहिल्याला मल्टिपल करतो, 16 इंटू 10 म्हणजे 160. बघा त्यानंतर 16 इथे बघा मायनस, म्हणजे मायनसचा साइन घ्या, 16 इंटू 2 32x. बघा 16 इंटू 2x म्हणजे 32x. त्यानंतर बघा, म्हणजे पहिल्याने तुम्ही पहिल्याला मल्टिपल केलं आणि पहिल्याने तुम्ही दुसऱ्याला मल्टिपल केलं. त्यानंतर बघा दुसऱ्याने आता मल्टिपल करायचंय, -2x इंटू 10 म्हणजे हा झाला -20x, बरोबर.
नंतर बघा हा मायनस आणि हा मायनस. बघा दुसऱ्याने दुसऱ्याला मल्टिपल करा. 2 2 जार 4x². आलं लक्षात. बघा पुन्हा इथं पहिल्याला, त्यानंतर या पहिल्याने या दुसऱ्याला, नंतर दुसऱ्याने पहिल्याला आणि दुसऱ्याने दुसऱ्याला. इथे लक्षात घ्या, इथे आपल्याकडे आहे इंटू x. बघा पुढे v इज इक्वल टू, इथे x ने प्रत्येक टर्मला आपल्याला मल्टिपल करायचंय म्हणजे 160x बरोबर. इथे लक्षात घ्या मायनस 32x² मायनस 20x² बरोबर. x इंटू x x² प्लस 4x³ आलं लक्षात. बघा मी पुन्हा सांगतो, लक्षात घ्या. x ने या 160 ला मल्टिपल केलं तर 160x, या x ने 32x ला मल्टिपल केलं 32 ॲज इट इज x इंटू x काय आला x². त्यानंतर मायनस 20 ॲज इट इज हा x इंटू x x² आणि इथे बघा 4 ॲज इट इज x² इंटू x म्हणजे x³. त्यानंतर पुढे बघा v इज इक्वल टू 160x. त्यानंतर बघा मायनस 32x² मायनस 20x². बघा मायनस 32x² मायनस 20x² म्हणजे हा आपल्याकडे होते मायनस 52x². आलं लक्षात. प्लस 4x³. बघा अशा पद्धतीने आपल्याकडे हे इक्वेशन नंबर 1 झालं. म्हणजे हा व्हॉल्यूमचा आपल्याकडे एक इक्वेशन तयार झालाय. आलं लक्षात. त्यानंतर बघा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह टू x वी गेट. बघा या टर्मचा आपण डेरिव्हेटिव्ह काढू. v चा डेरिव्हेटिव्ह dv बाय dx. त्यानंतर बघा 160x चा डेरिव्हेटिव्ह 160 कारण x चा डेरिव्हेटिव्ह हा 1 असतो. त्यानंतर बघा मायनसचं साइन आहे. बघा 52 रूल नुसार x² चा डेरिव्हेटिव्ह 2x 2 इंटू 52. बघा 2 इंटू 52 म्हणजे हा होतो 104x. आलं लक्षात. बघा x² चा आपण इथे डेरिव्हेटिव्ह काढला 2x म्हणजे 2x हा 52 ला मल्टिपल झाला म्हणून तो 104x झाला. आलं लक्षात. त्यानंतर बघा इथे पुन्हा रूल नुसार 3 पुन्हा पुढे येणार आहे. x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x². बघा 3x² आहे म्हणजे 3 4 ला मल्टिपल झाला म्हणजे 4 3s आर 12x². इथे पुन्हा x⁻n होतो. बघा n-1 झाल्यामुळे तो 3-1 म्हणजे 2. आलं लक्षात. बघा आता या टर्मची याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 2. बघा याचा dv बाय dx म्हणजे मॅक्झिमम व्हॉल्यूम जो असणार आहे तो आपल्याकडे इथे 0 असणार आहे. आता बघा 160 मायनस 104x प्लस 12x² यांचे आपण आता फॅक्टर पाडून घेऊया. बघा फॅक्टर पाडताना लागलं असतं काय करा, याला सरळ इक्वेशन बनवून घ्या म्हणजे 12x² मायनस 104x प्लस 160. बघा आपण ax² प्लस bx प्लस c या फॉर्मॅट मध्ये आपण त्याला इथं केलेलं आहे. लक्षात घ्या. नेक्स्ट स्टेप बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जा. मोड मध्ये जाऊन इक्वेशन सिलेक्ट करा, राईट क्लिक करा, डिग्री मध्ये जा. डिग्री आपल्याकडे 2 दिसते. पहिले बघा 12 इक्वल मायनस 104 इक्वल 160. बघा पहिला जो आन्सर आहे म्हणजे x इज इक्वल टू 20/3 और नेक्स्ट बघा x इज इक्वल टू 2. आलं लक्षात. 2 फॅक्टर आपल्याला इथे मिळालेले आहेत. बघा आता हा अपॉन मध्ये असल्यामुळे हा आपण पकडत नाही म्हणून x नॉट इज इक्वल 20/3. देयरफॉर x इज इक्वल टू 2. बघा देयरफॉर x इज इक्वल टू 2 हा आपल्याकडे कॉर्नर निघून गेलेला आहे. त्यानंतर बघा differentiating 2 again with respective to x we get. बघा इथे d² v बाय dx². 160 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 104 चा डेरिव्हेटिव्ह 104. त्यानंतर इथे बघा प्लस 24x होणार आहे. याच्या पुढे आपण ह्या स्टेप मध्ये बघायला गेलं तर आपण इथे काहीच करू शकत नाहीये. याला आपण असंच तिथे सोडून द्यायचंय. त्यानंतर बघा देयरफॉर x इज इक्वल टू 2. बघा इथे आपण याला
रेड आणि बॉक्स मारलेला आहे बघा, x इज इक्वल टू किती आले आपल्याकडे 2. याचा अर्थ जे काही कॉर्नर्स आहे आपल्याला लक्षात घ्या, फाइंड द साइड ऑफ स्क्वेअर. हे जे स्क्वेअर आपण जे कट केलेले आहे म्हणजे ते 2 सेंटीमीटर ला कट केले, मग देअरफॉर साइड ऑफ स्क्वेअर इज 2 सेंटीमीटर. बघा अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण इथे सॉल्व केलेले आहे. खूप इम्पॉर्टंट असं एक्झाम्पल आहे. व्यवस्थित हे सम व्यवस्थित समजून घ्या. इम्पॉर्टंट असं सम आहे, परीक्षेला हे येऊ शकतं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, हे नेक्स्ट एक्झाम्पल सुद्धा खूप इम्पॉर्टंट असं सम आहे. अ मॅन्युफॅक्चरर कॅन एक्स आयटम्स ऍट प्राइस ऑफ रुपीज 330 मायनस एक्स. तर लक्षात घ्या, इथे तुम्हाला काही एक्स आयटम्स दिलेले आहेत आणि एका आयटमची जी काही किंमत आहे ती किती आहे 330 मायनस एक्स आहे. मग इथे बघा सेलिंग प्राइस आहे बघा, सेलिंग प्राइस तुम्हाला दिलेली आहे 330 मायनस एक्स, म्हणजे एका आयटमची किंमत 330 मायनस एक्स आहे. तर तुम्ही असे एक्स आयटम सेल करताय म्हणजे मॅन्युफॅक्चरर, म्हणजे टोटल सेलिंग प्राइस. लक्षात घ्या, टोटल सेलिंग प्राइस इज इक्वल टू बघा, म्हणजे एक्स आयटम विकतोय आणि एका आयटमची किंमत किती आहे 330 मायनस एक्स, म्हणजे 330 मायनस एक्स इज इक्वल टू 330x मायनस एक्स स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने आपल्याकडे टोटल सेलिंग प्राइस झाली 330x मायनस एक्स स्क्वेअर. त्यानंतर बघा कॉस्ट प्राइस आहे. द कॉस्ट प्राइस प्रोड्यूसिंग द एक्स आयटम ऑफ रुपीज एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 12. बघा एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 12 ही तुम्हाला काय दिलेली आहे कॉस्ट प्राइस आहे. म्हणजे कॉस्ट प्राइस बघा तुमच्याकडे एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 12 आलं लक्षात. बघा टोटल सेलिंग प्राइस 330x मायनस एक्स स्क्वेअर आणि कॉस्ट प्राइस तुम्हाला दिलेली आहे एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 12. त्यानंतर बघा डिटरमाइन द नंबर ऑफ आयटम्स टू बी सोल्ड so that manufacturer can make maximum profit. बघा तुम्हाला म्हणजे त्या मॅन्युफॅक्चररला प्रॉफिट होण्यासाठी त्याला किती आयटम्स विकावे लागतील, तर ते किती नंबर ऑफ आयटम्स आपल्याला इथे फक्त फाइंड आउट करून द्यायचे. तर लक्षात घ्या, बघा तुमच्याकडे प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे, प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. बरोबर. बघा प्रॉफिटचा मी इथे पी लिहितो, सेलिंग प्राइस बघा टोटल सेलिंग प्राइस घ्या 330x मायनस एक्स स्क्वेअर मायनस त्यानंतर कॉस्ट प्राइस. बघा कॉस्ट प्राइस एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 12. बघा इथे प्रॉफिट इज इक्वल टू इथे बघा 330x मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट ओपन करा. बघा एक रूल आहे, ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साइन असेल तर आतली साइन काय करा चेंज करा. बघा मायनस एक्स स्क्वेअर झाला, इथे सुद्धा बघा प्लस 10x चा होतो, इथे मायनस 10x, इथे प्लस 12 चा होतोय आपल्याकडे मायनस 12. बघा इथे p इज इक्वल टू 330 मायनस 10x म्हणजे हा होतो 320x. बघा पुढे मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे मायनस 2x स्क्वेअर. पुढे बघा हा मायनस 12 ऍज इट इज. आलं लक्षात. बघा अशा पद्धतीने आपल्याकडे इक्वेशन तयार झालेलं आहे, याला आपण म्हणूया 1 नंबर. त्यानंतर बघा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह टू x वी गेट. बघा p चा डेरिव्हेटिव्ह dp बाय dx इज इक्वल टू 320x आहे, 320x चा डेरिव्हेटिव्ह 320. त्यानंतर पुढे बघा मायनस 2x रूल नुसार बघा x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह असतो 2x, तर 2x into 2 म्हणजे झाला 4x आणि पुढे होतं मायनस साइन म्हणून झाला आपल्याकडे मायनस 4x आणि 12 चा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे तो 0 निघतो. आलं लक्षात. बघा मॅक्झिमम प्रॉफिट 0 इज इक्वल टू 320 मायनस 4x. बघा मायनस 4x से लेफ्ट साइडला घ्या म्हणजे तो झाला प्लस 4x इज इक्वल टू 320. x इज इक्वल टू 320 डिवाइड बाय 4. x इज इक्वल टू 4 8 32 इथे 0. बघा x किती आला आपल्याकडे 80. त्यानंतर बघा याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 2. अगेन डिफरन्शिएट 2 विथ रिस्पेक्टिव्ह टू x वी गेट. बघा d स्क्वेअर p बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 320 चा डेरिव्हेटिव्ह 0
-4x चा डेरिव्हेटिव्ह -4 लेस दॅन 0. मग देअरफॉर खाली बघा x इज इक्वल टू 80. म्हणजे याचा अर्थ क्वेश्चन बघा 80 आयटम टू बी सोल्ड सो दॅट मॅन्युफॅक्चरर कॅन मेक द मॅक्सिमम प्रॉफिट. म्हणजे 80 आयटम्स त्याला काय करावे लागतील, विकावे लागतील, सेल करावे लागतील, त्यावेळेस त्याला काय होईल, मॅक्सिमम प्रॉफिट होईल. म्हणून इथे नंबर ऑफ तुमच्याकडे आयटम्स आलेले आहे 80. नंबर ऑफ आयटम्स बी सोल्ड 80. लक्षात. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल काय केलेले, सॉल्व्ह केलेले. बघा नेक्स्ट एक्झाम्पल, हे सुद्धा एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे. बघा बुलेट इज फायर्ड इनटू अ मड बॅन अँड पेनिट्रेट्स 120t minus 3600 t स्क्वेअर मीटर. बघा आपण एक बुलेट फायर्ड केलेली आहे, ती मड बँक मध्ये घुसली 120t minus 3600 t स्क्वेअर मीटर इन t सेकंद. t सेकंदामध्ये ती एवढ्या मीटर काय गेलेली आहे, मध्ये घुसलेली, बरोबर, मध्ये घुसली. तर आफ्टर द इम्पॅक्ट कॅल्क्युलेट बघा मॅक्झिमम डेप्थ ऑफ पेनिट्रेशन. तर आपल्याला किती ती खोलवरती गेली हे आपल्याला इथे काढायचंय. लक्षात घ्या x इज इक्वल टू, बघा x मला दिला त्यांनी 120t minus 3600 t स्क्वेअर. आता लक्षात बघा x ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, त्यांनी इक्वेशन मध्ये दिले आपल्याला x इज इक्वल टू 120t minus 3600 t स्क्वेअर. बघा याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 1. त्यानंतर बघा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह t v8. बघा इथे काय होईल, dx बाय dt इज इक्वल टू 120 चा डेरिव्हेटिव्ह 120t चा डेरिव्हेटिव्ह 120 मायनस बघा 3600 t स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2t इंटू 3600 म्हणजे हा होईल 7200 म्हणजे 7200 t. याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 2. बघा मॅक्झिमम जी काही डेप्थ आहे ती आपल्या किती असणार आहे, 0. बघा 120 मायनस 7200 t. बघा ही जी तुमच्याकडे मायनस मध्ये आहे ही लेफ्ट साइडला घ्या. 7200 t is equal to 120. t is equal to 120 divided by 7200. बघा 0 0 will get cancel. बघा 12 1s are 12, 12 6s are 72 and 12 0s are 0. म्हणजे t ची जी काय व्हॅल्यू आपल्याकडे आहे ती आहे 1/60 सेकंद. बघा ही एक निघाली. त्यानंतर बघा अगेन डिफरन्शिएटिंग टू विथ रिस्पेक्टिव्ह टू x we get. बघा dx बाय dt याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो निघणार आहे आपल्याकडे d स्क्वेअर y बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू 120 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 7200 t चा डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे असणार आहे 7200 लेस दॅन 0. बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं, t ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली 1/16. बघा नाव पुट x इज इक्वल टू तर t इथे t इज इक्वल टू 1/60 इन इक्वेशन 1. बघा ही जी काही t ची व्हॅल्यू आहे 1/60 ते आपण काय करू, इक्वेशन 1 मध्ये पुट अप करू. म्हणजे आपल्याला काय निघणार आहे, मॅक्झिमम डेप्थ ऑफ पेनिट्रेशन. म्हणजे ती जी बुलेट आहे ती किती खोलवर गेली ते आपल्याला इथे निघणार आहे. लक्षात घ्या पहिले इक्वेशन x इज इक्वल टू 120t मायनस 3600 t स्क्वेअर. बघा मी पहिले इक्वेशन इथे लिहून घेतलं. त्यानंतर बघा x इज इक्वल टू 120 t ची व्हॅल्यू 1/60 मायनस 3600. बघा t ची व्हॅल्यू पुन्हा आपल्याकडे 1/60 आणि स्क्वेअर असल्यामुळे आपण इथे काय केला, स्क्वेअर.
बघा मी इथल्या टी मध्ये 1/60 व्हॅल्यू मी पुटअप केली. त्यानंतर बघा x इज इक्वल टू 60 ने मी 120 ला डिवाइड करतो म्हणजे 60 into 2 बघायला गेलं तर 120 होतात म्हणजे 61 जार 60 आणि 62 जार 120 बघा इथे किती आला 2 म्हणजे 61 जार 60 62 जार 120 मायनस इथे बघा 3600 into 1 अपॉन इथे बघा 60 स्क्वेअर आहे म्हणजे हा होतो आपल्याकडे 1600 बघा x is equal to 2 minus 3600 will get cancel म्हणजे कोण उरला इथे 1 म्हणजे x is equal to 1 म्हणजे बघा अशा पद्धतीने ती जी बुलेट आहे ती किती डेप्थ मध्ये गेली ती 1 मीटर म्हणून लिहिताना बघा मॅक्झिमम डेप्थ ऑफ पेनिट्रेशन इज 1 मीटर. बघा अशा पद्धतीने हा एक सम आपण इथे सॉल्व केलेला आहे. अशा पद्धतीने मी मॅक्झिमा आणि मिनिमा याच्यावरती सर्व एक्झाम्पल आपण इथे घेतलेले त्याच्यामुळे व्यवस्थित एवढेच एक्झाम्पल मॅक्झिमा मिनिमा साठी करून जा. शुअरली यापैकीच तुम्हाला एक्झाम साठी एक्झाम्पल येतील म्हणून व्यवस्थित बघा. कळलं नसेल तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा त्याच्यामधून तुम्हाला व्यवस्थित तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.